ब्रिलिओ या माहिती तंत्रज्ञान कंपनीने आयोजित केलेल्या नॅशनल स्टेम चॅलेंजच्या तिसऱ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा आज पुण्यात करण्यात आली. ब्रिलिओ ही एक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रातील सेवा व सोल्युशन्स पुरविणारी संस्था असून तिने स्टेम लर्निंग या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हे चॅलेंज आयोजित केले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टेम विषयक शिक्षण रुजविण्याचे काम स्टेम लर्निंग करते. विज्ञान आणि गणिताचे मॉडेल स्पर्धा, तंत्रज्ञानविषयक प्रश्नमंजुषा आणि अभियांत्रिकीमधील प्रयोग असे उपक्रम या स्टेम विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित संबंधित स्पर्धेच्या अनुषंगाने गेले वर्षभर घेण्यात आले होते. त्यांचा अंतिम समारोप आज झाला. या महाअंतिम फेरीत 13 राज्यांच्या 20 शाळांमधील 130 विद्यार्थी आणि 40 शिक्षक उपस्थित होते. माझं इन्स्पिरेशन आणि माझं हे सांगतो म्हणजे मी बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ड्रोन उडवायला मुलांना ड्रोनमध्ये एंटरटेनमेंट करायला हे केलं आणि त्याही पाहिलं की बर्नॉलिस प्रिन्सिपल जो आहे ठीक आहे तो आरामात समजवला जाऊ शकतो. आफ्टर दॅट वॉट आय थॉट इज लाईक की हे झाल्यानंतर की त्यावेळी मोठे 36 सायन्स सेंटर्स मी इन्स्टॉल केले महाराष्ट्रामध्ये ठीक आहे. आणि ज्यावेळी मोठे सायन्स सेंटर्स केलं ते मला असं वाटलं मुझे ऐसा लगा मी सगळं मिक्स बोलतो हिंदी इंग्लिश मराठी. सो वॉट आय फाउंड इज लाईक दॅट when kids go to the science center they basically go with the fun ठीक है and that is not the intention of ours. So and the other thing is like the person who takes them in the science center science center मध्ये जो माणूस त्यांना दाखवतो मॉडेल्स तो सुद्धा त्या रुटीन वर्कमुळे बोर होतो. तो म्हटलं की why not take science center to the classroom. So what we do is like sir आम्ही सगळे मिनिएचर मॉडेल्स बनवतो जे नेहरू सायन्स सेंटर किंवा मोठ्या सायन्स सेंटरमध्ये जे मोठे मॉडेल्स असतात त्याचे मिनिएचर मॉडेल्स बनवतो. म्हणजे आम्ही टोर्नाडोचा छोटा टोर्नाडो बनवतो, पायथागोरस छोटा बनवतो, सोलारचं मॉडेल छोटं बनवतो, न्यूटन क्रेडल छोटं बनवतो. अँड बेसिक इंटेन्शन इज लाईक दॅट व्हेन द टीचर्स आर एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट ठीक आहे त्यावेळी त्यांच्याकडे ते मॉडेल असावं. दुसरी गोष्ट सस्टेनेबिलिटीसाठी तुम्ही विचारलं की हे कसं म्हणजे गव्हर्नमेंटचे शिक्षक कसे हे करणं. तर माझं असं म्हणणं आहे की टीचर्सना ना कन्सेप्ट्स तर त्यांचे भरपूर पार्ट असतात म्हणजे त्यांचे दे आर बाय हार्ट बट इफ दे गेट द टीचिंग एड्स विथ देम ठीक आहे त्यांच्याकडे जर शिकवायला टीचिंग एड्स असतील तर त्यांचं शिकवणं एकदम सोपं होऊ शकतं. सेकंड गोष्ट सायन्स 2 टाईपनी शिकवलं जाऊ शकतं. एक असतं की डू इट युअर सेल्फ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी जोडून शिकवलं जाऊ शकतं. दुसरं असतं की प्लग अँड प्ले मॉडेल म्हणजे तुमच्याकडे जे प्लग अँड प्ले मॉडेल असेल तर आम्ही जे सायन्स सेंटर्स ब्रिलिओच्या सपोर्टने करतो त्याच्यामध्ये आम्ही प्लग अँड प्ले मॉडेल्स वापरतो. तर प्लग अँड प्ले मॉडेल्सचं मेन इंटेन्शन असं आहे की टीचर्सना ज्यावेळी ते डू इट युअर सेल्फ ॲक्टिव्हिटीज करायला जातात थोडंसं ते अवॉइड करतात बिकॉज त्यांना असं थोडं वाटतं की कधी आपण फेल झालो तर मुलांसमोर. सो इफ इट्स अ टच प्लग अँड प्ले दे विल इझिली यूज इट. दिस इज द कन्सेप्ट. नाव कमिंग टू आता ही जे तुम्ही विचाराल ही आपण नॅशनल स्टेम प्रोग्राम कसं झालं काय आहे तर हा आम्हाला असं वाटलं की गव्हर्नमेंटची जी हे बेसिकली आपण गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटच्या स्टुडंट्समध्येच हे इन्स्टॉल करतो. आता फॉर एक्झाम्पल हिंजेवाडीच्या जवळची शाळा त्या शाळेमध्ये सगळेच वस्तू असतील कारण की कसं आहे की तिथे ऑलरेडी भरपूर मॉडेल्स म्हणजे कॉर्पोरेट्स आहेत जे सपोर्ट करू शकतात. पण आम्ही आता फॉर एक्झाम्पल शिरवळला लावलं. वी हॅव इन्स्टॉल्ड इन शिरवळ, सातारा ठीक आहे जिथे म्हणजे ॲक्सेस कमी असतो आणि तिथे त्याचं व्हॅल्यू जास्त होतं. व्हेन यू गिव्ह इट अँड व्हेन यू इन्स्टॉल इन द रिमोट लोकेशन तिथे व्हॅल्यू जास्त होते त्याची. पण आता एकदा इन्स्टॉल केल्यानंतर आणि एकदा आपण त्यांना मुलांचे कन्सेप्ट्स चांगले झाले की नाही हे बघितल्यानंतर त्यांना कुठे ते प्लॅटफॉर्म हवा ना की हे सगळं त्यांनी जे शिकले आहेत किंवा त्यांचं जे टॅलेंट आहे ते शोकेस करायला. त्याच्यामुळे मी ही आयडिया ब्रिलिओ टीम लिडरशिप टीमसमोर सांगितली की आपण एक असं नॅशनल लेवल स्टेम चॅलेंज करू. आणि कसं आहे की आमचे स्वतःची पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे ॲज अ स्टेम वी हॅव अ इन्फ्रास्ट्रक्चर अक्रॉस इंडिया. आमच्याकडे टोटल मोर दॅन 20+ सायन्स ट्रेनर्स आहेत जे वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या भाषेमध्ये जाऊन सायन्स ट्रेनर्स असतात आणि ते जाऊन टीचर्सना हे मॉडेल्स वापरायचे कसंही ट्रेन केलं जातं. त्याच्यानंतर आम्ही तिथे सायन्स क्लब फॉर्म करतो. ते क्लब फॉर्म केल्यानंतर आम्ही साधारणतः ऑक्टोबरच्या जवळपास एक क्लस्टर लेवल कॉम्पिटिशन्स चालू करतो. वेन वी डू द क्लस्टर लेवल कॉम्पिटिशन्स आम्ही कॉर्पोरेटच्या म्हणजे जे स्कूल्स असतात त्या मुलांना पहिलं पार्टिसिपेट करायला लावतो. तिथे आम्ही सिलेक्ट करतो
आणि जसं तुम्ही आता बघितलं, आता सुद्धा आम्ही त्यांना फक्त ना एक किट दिलेलं साहित्य, आणि त्याच्यातून त्यांना बनवायचं होतं, विच इज द मोस्ट डिफिकल्ट. तुम्हाला फक्त असे साहित्य दिलेत आणि तुम्हाला सांगितले तुम्हाला त्याच्यातून म्हणजे रोबोटिक आर्म बनवायचं आहे किंवा तुम्हाला कलर सॉर्टर बनवायचं आहे, विच इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस ऑल्सो. बट त्याच्यामध्ये काय होतं, मुलांचं प्रेझेंटेशन स्किल्स, बिकॉज दे हॅव टू प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द ज्युरी, त्यांचं बजेटिंग स्किल्स, त्यांचं कन्सेप्च्युअलायझेशन आयडिएशन स्किल्स आणि क्राफ्ट म्हणजे क्रिएटिव्हिटी, हे सगळं तिथे दिसून येतं. असे हे सगळ्यात पहिलं क्लस्टर राऊंड असतं, ती कमी डिफिकल्ट असते. मग झोनल राऊंड असते आणि फायनल्स आता आहेत, जिथे मध्ये ऑलमोस्ट म्हणजे त्यांना 2-2 कॉम्बिनेशन्सचे ॲक्टिव्हिटीज प्रेझेंट करायचे होते. आणि आय एम हॅपी की आपण फक्त एकच आहे की आपण, मला असं वाटतं की वी शुड गिव्ह द ॲक्सेस दिला त्यांना, तर ते दे विल एस्पायर अँड दे विल, सर जसे बोलले की ते दे विल प्रॉस्पर. सो दिस इज द बेसिक आयडिया. थँक्यू. भारतातून कुठून मुलं आली, किती मुलं आली आणि काय एकंदर स्वरूप आहे? भारतातून ही टोटल 13 राज्यातून मुलं आलेली आहेत आता, म्हणजे आसाम, झारखंड, कलकत्ता, मध्य प्रदेश, छत्तीसगड, चेन्नई म्हणजे तामिळनाडू, कर्नाटका, तेलंगणा आणि राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा. आय थिंक ऑलमोस्ट 130 पीपल व्हॉट आय थॉट. हां, राजस्थान बोललो. आणि त्यांच्याबरोबर आता कसं केलं की 2 मुलं सिलेक्ट झाली, तर आम्हाला असं नाही 2 मुलं इकडची 2 मुलं, प्रत्येक ठिकाणच्या झोनल राऊंडवरून एकेका प्रकारचे 2-2 मुलं आली. म्हणजे कशी की आम्ही वी डू इट इन 3 ways. One is a science competition, another is a tinkering competition, third is a quiz competition. Quiz is basically on the technology and maths combinations. Science, they have to do the do-it-yourself activity on their own. And the third is a robot making or any coding they have to do. So we get two winners of each from the zonals. And if they are coming, आता मुलं तर एकटी येऊ शकत नाही, मग त्यांच्या टीचर्सना पण येतो. आणि हे करणं म्हणजे खूप, माझी टीम आणि सरांची टीम, आम्ही लास्ट 8 दिवस ह्याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्व, म्हणजे खूप हे असतं, कारण की मुलांना आणणं ही आपली जबाबदारी असते. दुसरी गोष्ट, त्यांचे परमिशन्स घ्या. प्रत्येक म्हणजे आपल्याला माहिती आहे सांगणार डीओची परमिशन ते शेवटच्या मिनिटपर्यंत येत नाही. टेक्निकल पार्ट इज इझी, द लॉजिस्टिक पार्ट ॲक्च्युअली कन्झ्युम्स लॉट ऑफ एनर्जी. आणि ते सगळं करून आता हे आहे. आणि इट गिव्स मी इमेन्स सॅटिस्फॅक्शन की we are trying to do some change in the. Just to add, 70 to 80% of the people, including the district education officer of Jaipur, travel first time in the flight. Right from educating ki how to do boarding, what all precautions. I mean, you can imagine what the level of preparation, their medication, if they are having some medicine, all this detailing. Like there are like team of 70 people working behind the scenes. म्हणजे आता मला असं मुलाला एकाला इन्सुलिन द्यायचं असतं, त्याला आम्ही मेडिकल ऑफिसरांना त्याला इन्सुलिन दिलं. आणि असं नाही आहे, मला आनंद काय आहे की मी त्या माणसापर्यंत पोचतोय. मग एक मुलगा आहे, म्हणजे आय डोंट वॉन्ट, परिस्थिती सगळ्यांची असते, पण त्या परिस्थितीला मी अपॉर्च्युनिटी देतो, हे मला खूप आनंद आहे. मग काही जण आहे तो बिचारे रिक्षा चालवणार आहेत, त्यांचे हे आहेत, म्हणजे त्या मुलांना सुद्धा इथे यायला मिळतंय ना, हेच आपल्याला आनंद आहे. आणि आय एम थँकफुल टू ब्रिलियो दॅट दे आर हेल्पिंग अँड सपोर्टिंग मी टू अचीव this because this is we want to be the change maker. That's it. It's a joint initiative and doing for government school कोई नहीं सोचा था. This was हमने सोचा और अभी G20 चल रहा है, एक तरफ पूरा फोकस उधर है और हमारा फोकस पुणे में है बच्चों के साथ, राइट. और दूसरा चीज क्या है ना कि प्राइवेट में भी ना पैसे लेके, प्राइवेट मध्ये पण कॉम्पिटिशन असेल ना, पहिले सांगणार तुम्ही रोबोटिकसाठी पैसे भरा, हे करा, हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे त्यांना झोनलला सुद्धा आणायला आता तिथपासून, म्हणजे त्यांना फॉर एक्झाम्पल झोनल कलकत्त्यात होतं, तर आसाममधून कलकत्त्याला आणा, झारखंडमधून कलकत्त्याला न्या, ओरिसातून कलकत्त्याला न्या, आणि मग तिथे ते कॉम्पिटिशन करवा. सो इट्स म्हणजे हरक्युलिन टास्क. एज्युकेशनवर भारतामध्ये कुठे जास्त काम झालं मला असं वाटतं की ओरिसा, दिल्ली गव्हर्नमेंट झालं, आणि दुसरं सेकंड ओरिसामध्ये आता त्यांनी 5T म्हणून प्रोग्राम घेतलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण ट्रान्सफॉर्म करतात 5T म्हणून. सर, महाराष्ट्रात आपण ज्या लॅब उभारल्या 36 आपण म्हणतो, त्या कुठे कुठे आहेत?
आम्ही महाराष्ट्रामध्ये टोटल 1200 सायन्स सेंटर्स इन्स्टॉल केलेत मी महाराष्ट्रामध्ये, आणि म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. आणि मी एकदम अभिनंदन सांगतो की जी मिनी सायन्स सेंटर, आम्ही त्याला मिनी सायन्स सेंटर म्हणतो, जे सगळ्यात रिमोटेस्ट लोकेशनला असतं ना, ते सगळ्यात जास्त वापरलं आणि जास्त चांगल्या पद्धतीने वापरलं जातं. कारण की ज्यावेळी गावात जातो त्यावेळी दॅट टाईम ते व्हॅल्यू इट, कारण की त्यांना ते एकदाच मिळतं. पण ते शहरामध्ये असतं, त्यांना सपोर्ट करणारे किंवा डोनर्स भरपूर असतात. सर अशा खूप कंपन्या आहे, अशी इच्छा आहे सर्वांची की रिमोट एरियामध्ये ते एक इनिशिएटिव्ह घेतला आहे. असं बाकीच्यांना तुम्ही काय सांगा? सर आम्ही 200 कंपनीज बरोबर काम करतो. मी भारतामध्ये स्टेम लर्निंग 200 कंपनीज बरोबर काम करतो. टोटल आमचं Some people are happy only with giving money because the government gives income tax concession. But these people are actually spending so much time giving the infrastructure, getting directly involved, and that's a great thing. ये हमारे लिए CSR फंड को खर्च करना बहुत आसान है, पैसा दे दीजिए कहीं पर, See, there are a lot बट इस तरह का मतलब जो आप करना, उसे पैसे से आप नहीं कर सकते. पैसा एक जगह है, बट वो दिल, वो दिमाग, और एंड टू एंड जिम्मेदारी एंड टू एंड रहती है. हमने भारतीय बच्चों से टैलेंटेड है, ये है, लेकिन आप ऐसे लोग आएंगे तो और नहीं, बढ़िया. हमें क्या लगता है कि 70% लोग विद्यालय सरकारी स्कूल में पढ़ते हैं, राइट. उनमें से जब तक हम उनमें ही टैलेंट खोजेंगे तो फिर कैसे वो सब, आप जो जीडीपी की बात करते हैं, 5 ट्रिलियन इकोनॉमी, इनसे ही तो आएगा ना. सबका विकास. सबका साथ सबका विकास. महाराष्ट्रातली किती मुलं आहेत सर एकूण? यस मैम, आई थिंक वी शुड गिव एन अपॉर्चुनिटी. हम लोग ने सस्टेनेबिलिटी का भी आप एक बार पहले बात कर रहे थे, ऑल्दो वो डिफरेंट सेंस में था, लेकिन स्टेम में जो नया इनोवेशन हो रहा है उसको हम लोग एनवायरमेंटली सस्टेनेबल बनाने के लिए क्या करना है, तो या आप उसको कैसे लाया जा सकता है आज की स्टेम कॉन्वर्सेशंस में. सो अभी आप देखेंगे पूरे कार्यक्रम में, पहले तो मैं आपको जिक्र करना होगा, हमने 0 सिंगल प्लास्टिक यूज़ किया है. इतने आप कहीं भी कॉन्फ्रेंस आप बहुत कवर करते होंगे, आप प्लास्टिक की बोतलें देखते होंगे, अगर शायद वो हम करते तो हज़ारों बोतल आज खर्च हो जाती. तो हमने ये प्रयास किया, हमने यहाँ पे एक एनवायरनमेंट जोन बनाया बच्चों को, उनके साथ क्विज हुआ एनवायरनमेंट का, उन्होंने पेंटिंग करा, उन्होंने काफ़ी एक्टिविटीज़ करा सर, और बाद में सारे बच्चों ने ओथ लिया कि हम कैसे पर्यावरण को बचाएंगे. इसकी पूरी आज एक कार्यक्रम, फुल फ्लेज प्रोग्राम वाज ऑर्गेनाइज. हम सारे जहाँ भी हमारे स्कूल्स हैं, हम वहाँ पे एनवायरनमेंट डे सेलिब्रेट करते हैं, वहाँ पे वृक्षारोपण करते हैं, ट्री प्लांटेशन करते हैं, और एक क्लब फॉर्म करते हैं जो कि स्कूल के जो हमने ट्री प्लांट किए उसको कैसे सेफ गार्ड करें. लेकिन That was shown in your हमारी video. टेक्नोलॉजी है, उसमें कोई बदलाव ला रहे हैं. Yeah, to add to him, I will say that now, see, actually we are developing few incinerators. Incinerator म्हणजे आपण आता if you see that like for the Singapore's complete नाही, recycling is done on the incinerator. ते जळवतात, आग लावून Hospitals जळवतात. right now use that actually. The medical Incinerator is the next technology where we can burn medical waste the, is burned into the beach was. yeah, it's burned, and then the ash can be used for this. And for, if you're saying if it adds to the smell and the odor and the CO2, that can be done with the activated carbon filters fitted to it. So we had participated in the ESG, and next year's theme of our NS National STEM Challenge is going to be the environment only. और उसमें कैसे इनोवेशंस करें, तो हम लोग बड़े जो IIT जैसे संस्थान है, तो वी आर टाइंग अप विद देम विद अ बिगर स्केल नेक्स्ट ईयर. And I would like to say कि किड्स आर क्रिएटिव. अगर आप किड्स को बोलोगे ना कि ये मेरा प्रॉब्लम स्टेटमेंट है, उनको अगर बोलेंगे कि हम डेवलप और डू सम रिसर्च ऑन द इंसिनेशन, आई एम श्योर वी हैव द बेसिक आयडिया, बट दे विल कम आउट विद बेटर सोल्युशन्स देन अस. सर ही मुलं किती येतेतली मुले जातात आलेली? 7वी 8वी 9वीतली आहेत. हां, आम्ही काय केलं, 7वीचे 2, 8वीचे 2, 9वीचे 2. आणि आम्ही सुद्धा हम सुद्धा एक्सपीरियंस है सीखे. पहले हम लोग एक ही बच्चे को एक स्कूल से लेते थे, अभी हम लोग पेयर करके लेते हैं.